नागपुर महानगर पालिका में वंदे मातरम के अधूरे गायन का मुद्दा तूल पकड़ता जा रहा है। अब इस पर राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने कहा कि हो सकता है कि कुछ तकनीकी गलती हुई हो। वहीं कांग्रेस नेता नाना पटोले ने वंदे मातरम के अधूरे गायन के मुद्दे पर कहा कि इसे गलती नहीं कहा जा सकता। मला असं वाटतं की काहीतरी टेक्निकल चूक झाली असेल, पण आमच्या प्रत्येक सभेमध्ये, प्रत्येक सभागृहामध्ये, विधिमंडळ सभागृह, राज्य सरकारचे कार्यक्रम असेल, केंद्र सरकारचे कार्यक्रम असेल, शासकीय कार्यक्रम असेल, शाळा असेल, सर्वीकडे पूर्ण वंदे मातरम त्या ठिकाणी गायलं जात आहे। आणि खरं तर याला कोणी समर्थन नाही। वंदे मातरम गीत पूर्ण गायलं पाहिजे। देशाच्या सरकारने कायदा केलेला आहे, या कायद्याचं पालन केलं गेलं पाहिजे। नाही, हे चूक म्हणता येणार नाही, कारण की आपण पाहिलं असेल की वंदे मातरम जे आपण गातो आहे याला मान्यता देण्याचं काम महात्मा गांधी असतील, रवींद्रनाथ टागोर असतील, सरदार वल्लभभाई पटेल असतील, सुभाषचंद्र बोस असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, या देशाच्या महान नेत्यांनी या वंदे मातरमच्या 2 कडव्याला मान्यता देऊन त्यामध्येच देशातील सगळ्या जाती वर्ण लोकांना सहभागी करून ते वंदे मातरम त्या पद्धतीचं आहे। त्यामुळे आता भाजप ज्या पद्धतीनं वंदे मातरमच्या आधारावर राजकारण करायला पाहत आहे, ज्याचा स्वातंत्र्य लढ्यात सहभाग नाही, ज्याचा तिरंग्याचा सन्मान 53 वर्ष या लोकांनी केला नाही, त्याला अपशकुनी म्हणणारी ही लोक आज देशप्रेम सांगून आपल्याच पद्धतीनं वंदे मातरम हे वंदे मातरमही म्हणत नव्हते, वंदे मातरमचाही विरोध करणारी ही भाजप होती।